नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा पूर्ण सिलेबस आपल्या ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तुम्हाला माझ्या व्हिडिओ नक्कीच आवडतील, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर याआधी मी 10वीच्या बऱ्याच अशा विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यात बरेच अशा व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन असेल, वर्कशॉप असेल, त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चन्स असतील, वॉर्मिंग अप असेल. तर प्रत्येक लेसन्सचे मी हे सगळे वेगवेगळे जे काही आपले पॉईंट्स आहेत त्यानुसार व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या नक्की पहा. व्हिडिओला त्याचबरोबर लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमचा हा 10वीचा अभ्यास खूप सोप्या पद्धतीने तुमचा होणार आहे. जर तुम्ही माझी प्रत्येक व्हिडिओ पाहिली तर मी अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण ते क्वेश्चन्स आन्सर असतील, जे काही असेल ते एक्सप्लेन केलेलं आहे तुमच्यासाठी अगदी मराठीतून. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नक्कीच जाऊन ते पाहणार आहात. तर अजून मी परत 1.1 पासूनच सुरुवात केलेली आहे. जे काही पॉईंट्स आपले सुटलेले होते, म्हणजे राहून गेलेले होते मागच्या वेळेस व्हिडिओ बनवण्याचे, तर सगळे छोटे छोटे पॉईंट्स घेऊन मी आज वेगवेगळ्या व्हिडिओज तुमच्या एकेका पोयमवर आणि लेसनवर अपलोड करत जाणार आहे आजपासून. तर तुम्ही म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करून माझा जो उत्साह आहे किंवा माझ्या कामास प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही करणार आहात हे मला माहितीच आहे. तर नक्कीच आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अ टीनेजर्स प्रेयर्सचं ॲप्रिसिएशन. आता ॲप्रिसिएशन कोणत्याही पोयमचं आपल्याला करावंच लागतं. आपल्याला 10 मार्क्ससाठी आपल्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन 100% येतोच, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. आणि ते कशा पद्धतीने करायचं असतं ते ह्याच व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आपण फर्स्ट पोयम जी घेतली आहे अ टीनेजर्स प्रेयर, तर ती आता त्याचं ॲप्रिसिएशन आपण पाहूयात. पोयमचं ॲप्रिसिएशन करताना आपल्याला जे काही मेन पॉईंट्स आहेत ते माहिती असायला हवेत, आणि त्या पॉईंट्सनुसार आपण त्या पोयमचं ॲप्रिसिएशन करत जायचं आहे. बऱ्याच वेळा बोर्ड क्वेश्चनमध्ये कसं विचारलं जातं, तर टायटल ऑफ द पोयम, पोएट, हे जे काही हेडिंग्ज आहे काही वेळेस ते स्वतःहून देतात आणि आपल्याला त्यात फक्त आन्सर्स फिल करायचे असतात. पण काही वेळेस पूर्ण पोयमचं ॲप्रिसिएशन आपल्याला लिहायचं असतं, कारण ह्या ॲप्रिसिएशनसाठी ते आपल्याला पॉईंट टू पॉईंट 10 मार्क्स देत असतात. म्हणून सर्वात अगोदर जर काय विचारलं जाईल तर ते पोयमचं टायटल म्हणजे शीर्षक. आता ह्या पद्धतीने आपण ह्या पोयमचं टायटल जे आहे, शीर्षक जे आहे ते घेतले अ टीनेजर्स प्रेयर. टायटल ऑफ द पोयम अ टीनेजर्स प्रेयर, म्हणजे ते पोयमचं नाव लिहून आपण मोकळवायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे पोएट. तर ती पोयम कोणी लिहिली आहे? जे मोर्स ह्या कवींनी ती पोयम लिहिली आहे, म्हणून आपण पोएट लिहिला आहे जे मोर्स. ओके. थर्ड आहे थीम ऑफ द पोयम. थीम म्हणजे काय बाळांनो, तर विषय. तर त्या पोयमचा विषय काय आहे? तर त्या पोयमचा विषय आहे द पोयम हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ मेकिंग राईट चॉईसेस इन लाईफ अँड प्रेइंग फॉर गायडन्स ड्युरिंग टीनेज इयर्स. तर जे मोर्स यांनी ह्या पोयममध्ये आपल्याला राईट चॉईस कसं करायचं, म्हणजे लाईफ जगताना, जीवन जगताना आपण कशा पद्धतीने योग्य असे मार्ग निवडायला हवेत, आणि त्याचबरोबर प्रेयर करायला हवी. कशासाठी? तर गायडन्स मिळवण्यासाठी. आपल्या टीनेज इयर्समध्येच ती प्रेयर आपण करायला हवी, कारण आपल्या लाईफचे जे काही पाथ आहेत, मार्ग आहेत, आपण ॲक्च्युअल आपलं जे करिअर असतं ते आपण ह्याच टीनेज नंतर आपण घडवत असतो. म्हणून इथं पोएट काय करतो आहे, तर गॉडकडनं गायडन्स मागतो आहे. हाच विषय ह्या पोयमचा आहे. म्हणून 2 लाईन 3 लाईन तुम्ही इथं त्याविषयी लिहायचे आहेत. कारण टायटल जर म्हटलं तर त्याच्यासाठी 1 मार्क असतो, पोएट लिहिण्यासाठी 1 मार्क असतो, आणि त्या पोयमचा विषय लिहिण्यासाठी 2 मार्क्स असतात. त्याचबरोबर रायमिंग स्कीम असेल त्यासाठी पण 1 मार्क असतो. जसं रायमिंग स्कीम कोणती यूज केलेली आहे, द पोयम हॅज अ सिम्पल अँड प्लीजंट रायमिंग स्कीम, इट इज ABCB. तर ही राईम स्कीम त्यांनी ह्या पोयममध्ये यूज केलेली, वापरली. त्यानंतर आपण फिगर ऑफ स्पीचसुद्धा विचारले जातात. तर फिगर ऑफ स्पीच बरेच यूज झालेले आहे त्या पोयममध्ये, पण मेन जो आहे इथं एकही लिहिला तरी चालतो,
आणि कोणत्या लाईनमध्ये तो आला आहे ते सुद्धा आपल्याला इथं लिहायचं असतं, कारण आपल्याला ते त्यासाठी 2 मार्क्स देतात. फिगर्स ऑफ स्पीचमध्ये आपण घेतलं आहे ॲपॉस्ट्रॉफी. इन द लाईन प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, द स्पीकर ऑफ द पोएम डायरेक्टली ॲड्रेसेस द ॲबस्ट्रॅक्ट एंटिटी गॉड, हेन्स द फिगर ऑफ स्पीच इज ॲपॉस्ट्रॉफी. तर जी लाईन सोपी असेल आणि जो कोणताही फिगर ऑफ स्पीच तुमच्या लक्षात राहणारा असेल तर ती लाईन आणि तो फिगर ऑफ स्पीच व्यवस्थितपणे आपण तिथं लिहायचं आहे. म्हणजे एक फिगर ऑफ स्पीच आपण लर्न करून घ्यायचे, त्यासोबत लाईनसुद्धा कोणती त्यासाठी आहे तीसुद्धा आपण पाठ करून घ्यायची आहे. तो जो कवी आहे तो काय डायरेक्टली ॲड्रेस करतो आहे ॲबस्ट्रॅक्ट एंटिटीला, कोणाला तर गॉडला, म्हणून ॲपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच इथं म्हटलं गेलं आहे. ओके. त्यानंतर फेवरेट लाईन, तुमची आवडती कोणतीही लाईन, ती आता तुम्ही वरचीच लाईन इथं रिपीट केली तरीही चालेल, कारण फेवरेट लाईन कोणतीही असू शकते. म्हणून मी इथं एक लाईन घेतली, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. इथं गॉडला तो पोएट म्हणतो आहे की मला काय कर तर मदत कर, जे राईट आहे, ज्या गोष्टी चांगल्या आहेत लाईफमध्ये त्या माझ्या जीवनात आणण्यासाठी मला काय कर तर हेल्प कर, असं पोएटला म्हणायचं आहे. तर फेवरेट लाईनसुद्धा आपल्याला लिहायची असते. त्यानंतर व्हाय आय लाईक द पोएम, त्यानंतर आपल्याला असं लिहायचं असतं की तुम्हाला ही पोएम जर आवडली तर ती का आवडली आणि नाही आवडली तर ती का नाही आवडली. आता ही पोएम न आवडण्यासारखी नव्हतीच, कारण ह्या पोएममध्ये टीनेजमध्ये तुम्ही आहेत आणि खूप सुंदर असं गायडन्स इथं पोएटने केलेलं आहे की तुम्हालाच 10वीच्या वर्षाच्या पहिल्याच पोएममध्ये तुमच्या स्टडीमध्ये अभ्यासामध्ये ही पोएम शिकवून जाते की आपण काय करायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये चांगल्या मार्गांकडे वळायला हवं. कोणतंही टेम्पटेशन असेल, कोणतीही लोभ निर्माण करणारी गोष्ट असेल, वाईट सवयी असतील, यांच्याकडे आपण वाहून न जाता न वळता आपण कशा पद्धतीने आपलं लाईफ चांगलं करायचं आहे आणि त्यासाठी गॉडचं गायडन्स घ्यायचं आहे. म्हणून खूप सुंदर आणि छान पोएम असल्याकारणाने आपण इथं लिहायचं, आय लाईक द पोएम बिकॉज इट गिव्ज अ गुड मॅसेज टू टीनेजर्स, इट टीचेस अस टू फॉलो द राईट पाथ अँड स्टे अवे फ्रॉम टेम्पटेशन. किती सुंदर सिम्पल वाक्यामध्ये आपण आन्सर लिहिलं आहे की ही पोएम टीनेजर्स जे आहेत त्यांना असा मॅसेज देते, असा सल्ला देते की इट टीचेस अस टू फॉलो द राईट पाथ, कायम लाईफमध्ये चांगला योग्य असा मार्ग तुम्ही निवडा आणि स्टे अवे फ्रॉम टेम्पटेशन, आणि टेम्पटेशनपासून वाईट मार्गांपासून तुम्ही काय राहा तर लांब राहा. तर म्हणून मला ही पोएम खूप आवडली असं आपण इथं लिहिलं आहे. त्यानंतर मॅसेज काय आहे पोएमचा, तर मॅसेज तर आपल्याला माहितीच, मॅसेज ऑफ द पोएम टीचेस अस टू बी ऑनेस्ट, स्ट्रॉंग अँड रिस्पॉन्सिबल अँड टू सीक गॉड्स गायडन्स इन लाईफ. आता प्रत्येक स्टांजा जर आपण पाहत गेलं तर आपल्याला तिथं कळतं आहे की पोएट इथं काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कायम तुम्ही कसे राहा, ऑनेस्ट राहा म्हणजे प्रामाणिक राहा, स्ट्रॉंग राहा म्हणजे कसे कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका. ओके, स्ट्रॉंगली त्या गोष्टी फेस करा. अँड रिस्पॉन्सिबल म्हणजे रिस्पॉन्सिबल कसं तर तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. अँड टू सीक गॉड्स गायडन्स इन लाईफ, आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर थोडीफार भीती असेल आणि गायडन्स हवं असेल तर गॉडला प्रेयर करा. अशा पद्धतीने हा मॅसेज पोएट आपल्याला ह्या पोएम थ्रू देतो आहे. तर खूप सुंदररित्या मी ह्या पोएमचं ॲप्रिसिएशन दिलं आहे. जास्त खूप मोठं नाही आहे, खूप छोटे छोटे 2 लाईन्समध्ये आपण बरेच पॉईंट्स इथं लिहिले आहेत. तर हे ॲप्रिसिएशन तुम्हाला नक्कीच कामात येईल बाळांनो. ओके, थँक्यू. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.